घराच्या आणि पतीच्या प्रगतीसाठी स्त्रियांनी केस धुण्याचे हे नियम जरूर पाळा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अमावस्या व एकादशी या दिवशी स्त्रियांनी केस धुवू नयेत. 2. पती महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेल्यावर लगेच पाठीमागे केस धुवू नये. सूर्यास्तानंतर केस धुतल्याने धनाचा नाश होतो. असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. म्हणूनच सनातन धर्मात महिलांना देवीचा दर्जा देण्यात आला आहे. धार्मिक मान्यतेनुसार महिला घरातील लक्ष्मी असतात. त्यांनी केलेल्या कामाचा परिणाम घराच्या मालकावर किंवा प्रमुखावर होत असतो. विवाहित महिलांनी आपल्या पतीच्या प्रगतीसाठी हे 7 नियम पाळलेच पाहिजेत. धार्मिक मान्यतांनुसार विवाहित महिलांनी केस धुण्याशी संबंधित काही नियम सांगण्यात आले आहेत. हे नियम पाळले नाहीत तर पतीची प्रगती खुंटते. चला तर मग जाणून घेऊया त्या नियमांबद्दल. धार्मिक मान्यतेनुसार स्त्रियाही पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा प्रगतीसाठी विविध उपाय करतात. असे मानले जाते की या उपायांचे पालन केल्याने पतीच्या प्रगतीचा मार्ग खुला होऊ लागतो. तर आज या बातमीत आपण जाणून घेणार आहोत की महिला आपल्या पतीच्या प्रगतीसाठी कोणते उपाय करू शकतात. 1. अमावस्येच्या दिवशी केस धुवू नयेत. धार्मिक मान्यतेनुसार विवाहित महिलांनी चुकूनही अमावस्येला केस धुवू नयेत. अमावस्येला केस धुण्याने पितृदोष होतो असे मानले जाते. त्याचबरोबर पतीच्या आशीर्वादातही बाधा येते. त्यामुळे महिलांनी अमावस्येच्या दिवशी चुकूनही केस धुवू नयेत. 2. एकादशीला केस धुवावेत की नाही. ज्योतिषशास्त्रानुसार विवाहित महिलांनी एकादशीच्या दिवशी केस धुवू नयेत. असे मानले जाते की एकादशीला केस धुण्याने संपूर्ण व्रत निष्फळ होते. त्याचबरोबर पतीच्या प्रगतीतही अडथळे येतात. 3. आठवड्याच्या या दिवशी केस धुवू नका. धार्मिक मान्यतांनुसार विवाहित महिलांनी गुरुवार, मंगळवार आणि शनिवारी केस धुवू नयेत. असे मानले जाते की या दिवसात केस धुण्याने लक्ष्मीचा कोप होतो. 4. सूर्यास्तानंतरही केस धुवू नका. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार महिलांनी सूर्यास्तानंतर केस धुवू नयेत. असे मानले जाते की सूर्यास्तानंतर केस धुतल्यास घरात अनेक प्रकारचे रोग त्रासासोबत येऊ लागतात. तसेच घरातील संपत्ती नष्ट होऊ लागते. घरात नकारात्मकता आणि अलक्ष्मी प्रवेश करते. 5. नवरा बाहेर गेल्यावर लगेच केस धुवू नयेत. धार्मिक मान्यतेनुसार पती घराबाहेर गेल्यास विवाहित महिलांनी घराबाहेर पडल्यानंतर लगेच केस धुवू नयेत. असे मानले जाते की पती गेल्यानंतर केस धुण्याने नोकरी आणि शुभ कार्यात अडथळे निर्माण होतात. धार्मिक दृष्टिकोनातून आपण आपल्या पतीसोबत लैंगिक संबंध ठेवल्यानंतर आपले केस धुणे आवश्यक आहे. त्यानंतरच काही शुभ कार्य करा किंवा पूजा करा. असे मानले जाते की जर महिलांनी संभोगानंतर केस न धुता पूजा केली तर पूजेचे फळ मिळत नाही. तसेच अशुभ परिणाम प्राप्त होतात. मासिक पाळीच्या 5व्या दिवशी केस धुवा. धार्मिक मान्यतांनुसार विवाहित महिलांनी मासिक पाळीच्या 5व्या दिवशीच केस धुवावेत आणि पूजा करावी. असे मानले जाते की केस न धुता पूजा केल्यास देवी देवता कोपतात. तसेच घरात अशांतता पसरते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.